कौशिकी मॅडम आपल्याला बाहेर काढताय का? तसं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुझं सगळं सामान घेतलंस? तुझी जागा खांडेकरांच्या गेस्ट रूम मध्ये नाहीये. तुला तुझी रूम दाखवते. चल. कौशिकी ताई, ह्यांना रूम म्हणजे? तो खांडेकर कुटुंबाचा भाग आहे ना. तुझी आणि युवराजची सेपरेट रूम आहे, राईट? मग त्याला त्याची नको? बरोबर आहे, पण ते इथे गेस्ट रूम आहे, ती पाहुण्यांसाठी आहे. आणि केदार पाहुणा नाहीये, तो या घराचा सदस्य आहे. केदार, मला असं वाटतं तू एकदा तुझी रूम बघून घ्यावीस. पण ते केदार, तू तुला जर हवं असेल, म्हणजे तुला जर आवडत असेल तर तू गेस्ट रूम मध्येच राहू शकतोस. आणि तुला जर काही तिकडले रेनोव्हेशन्स करून घ्यायचे असतील तुझ्या आवडीप्रमाणे, तेही आपण करून घेऊ. पण माझी अशी इच्छा आहे की तू तुझी रूम एकदा बघावीस. कौशिकी मॅडम, भाऊ आहेस तू माझा, आणि हे तुझ्या हक्काचं घर आहे. नाही नको, आम्ही जिथे आहोत तिथेच ठीक आहोत. तुझ्याच घरात तू पाहुण्यांसारखं अनकम्फर्टेबली राहण्याची काहीच गरज नाहीये. केदार, तुला काही लागलं तर मला कळवशील. आय विल गेट इट डन. आणि मी काही स्पेशल करत नाहीये, प्लीज. मी जे युवराज किंवा ईशासाठी करेन तेच मी तुझ्यासाठी करते, आणि हे माझं कर्तव्य आहे. चल. पाणी नक्की? काव्या, ही अशी सगळी नाटकं करून ना काही होणार नाहीये. त्या केदारचं कधीच प्रेम नव्हतं तुझ्यावर, आणि त्या दोघांचं लग्न झालंय अगं आता. त्यामुळे हे सगळं जे काय सुरू आहे ना, तो विषय थांबव आता. पोटभर जेवून घे. मम्मा, मम्मा. हॅलो. रूम मध्ये येताना नॉक करून यायचं, एवढे साधे मॅनर्स नाही आहेत का? रूम मध्ये? अगं, तिची बहीण आपल्या घरात नॉक न करता शिरलीये. या बेलसरेंच्या मुलींना ना अजिबात मॅनर्स नाहीयेत. मम्मा, चेतना काकू, माझं जरा ऐकून घेता का? मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ओ रिअली? मग आम्ही इथे लेस इम्पॉर्टंट बोलतोय का काही? काय आहे तुझं? बोल पटकन. तारिणी नुसती या घरात शिरली नाहीये, तिने या घरातली स्वतःची जागा सुद्धा पक्की केली. यात काय नवीन आहे? चेतना काकू, कौशिकी ताईने केदार आणि तारिणीला गेस्ट रूम मधनं काढून आता बेडरूम मध्ये शिफ्ट केलंय. गेस्ट रूम मधनं बाहेर काढलं? हो ना. रेडिक्युलस. ही तारिणी ना मला सुद्धा या घरात नकोय. सो आता कौशिकीनी रेफ्युजी वरून परमनंट रेसिडेंट बनवलंय त्यांना आपल्या घरातलं. काकू, बघतेस ना आपण इथे काय काय प्लॅन्स करतोय, आणि ती कौशिकी आपले प्लॅन्स आपल्यावरच उलटवतीये. आपलंच नाणं खोटं ठरल्यावर आपण तरी दुसरं काय करणार वहिनी? वेट मम्मा, विच कॉइन? काय करू मी या जेनझी मुलीचं? या दोघांना घराबाहेर काढण्यासाठी ना लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे.
काय चाललंय तुझं? त्या केदार आणि तारिणीला सेपरेट रूम दिलीस तू? अगं काल आलेत ना ते, हा? एक दिवस नाही झाला तर तू त्यांना घरातल्यासारखं वागवायला लागलीस. अगं हिम्मत कशी झाली तुझी? पद्मिनी काकू, मला माहिती आहे जे काही घडलंय ते कोणालाही पटलेलं नाहीये, पण जो केदारचा हक्क आहे तो त्याला मिळायला नको का? आपण कितीही डिनाय केलं तरी तो या घराचा भाग आहे. कोण भाग आहे कुटुंबाचा? तो मुलगा. अगं तो यांचा मुलगा आहे तरी सिद्ध झालाय का? उद्या उठून कोणी येईल आणि म्हणेल मी खांडेकर आहे, मग काय प्रत्येकाला सेपरेट रूम देत बसणार आहेस तू? सिरियसली कौशिकी, यू रिअली थिंक की ही रोड साइड माणसं आपल्या घरात रूम डिझर्व करतात? ईशा प्लीज, कशाला ओरडतेस तिच्यावर? काय चुकीचं बोलते ती? मुळात ती दोघं इथे राहायला आलेत हे आम्हाला अजिबातच पटलेलं नाहीये, आणि त्यांना वेगळी रूम द्यायची गरजच काय आहे? चेतना काकी, मला माहिती आहे हा निर्णय कोणालाही पटलेला नाहीये, पण प्लीज समजून घ्या. मी जे काही करते ते दया काकांसाठी करते. हो ना. अगं मग त्यांच्या पुरतच राहू दे ना. हे बरे झाल्यानंतर जाणार आहेत ना ते. मग वेगळी रूम कशासाठी? का कायमचं ठेवून घेणार आहेस त्यांना? ऍक्च्युली कौशिकीला आहे ना असे बॉट्स लागतात आजूबाजूला जे तिच्या होला हो करतील. तो केदारही त्यातलाच एक आहे. ईशा इनफ. बरोबर बोलतीये ती. त्यांना ताबडतोब बाहेर काढ. पद्मिनी काकू, चेतना काकी, मला माहिती आहे हा निर्णय आपल्याला कोणालाही आवडलेला नाहीये, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. त्याचा हक्क आपण नाकारू शकत नाही, हे आपण करू शकत नाही. आणि दया काकांना जर हवं असेल त्यांच्याविषयी ना तू काही बोलूच नकोस प्लीज. तुझ्यापेक्षा जास्त काळजी मला आहे त्यांची. अगं बायको आहे ना मी त्यांची. शी जस्ट डझंट केअर काकू. आणि जर तिला आपली काळजी असतीच तर तिने असं केलंच नसतं. अत्यंत सेल्फ सेंटर्ड बाई आहे ती. तिला फक्त स्वतःच खरं करायची सवय आहे. ईशा जरा जास्तच बोलतेस तू. माझ्यावर ओरडू नकोस. तारिणी कशी आहे ते तू स्वतः एक्सपिरियन्स केलंयस. अगं युवीच्या लग्नात किती हर्डल झाले तिच्यामुळे, आठवतंय ना तुला? आणि दया काकाच्या हेल्थच्या नावाखाली आता त्यांना इंडिपेंडंट रूम देतेस या घरात. युवी आणि निशिताचं लग्न मोडेपर्यंत त्यांना इथेच ठेवणारस का तू? ईशा प्लीज, तसं काहीही होणार नाहीये. आणि ती रूम मी केदारला दिली. ओके पद्मिनी काकू, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टींची काळजी घेईन, तुम्ही काळजी करू नका प्लीज. त्याचीच तर काळजी वाटते मला. तू काय ग, तू काहीही करू शकतेस, काही सांगताच येत नाही. उद्या उठून सगळे युवराजचे हक्क तू केदारला देशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू असा विचार जरी केलास ना तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणीही नसेल. पद्मिनी काकू, काकू प्लीज माझं ऐकून घ्या.